नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, विधानसभेचं आणि विधिमंडळाचं अधिवेशन संपलेलं आहे. पण त्या निमित्ताने जे काही फड रंगवण्यात आले त्यातून लोकांचं कल्याण किती झालं. विधिमंडळाचं कामकाज करोडो रुपये, एक एक मिनिटाला काही लाख रुपये त्या अधिवेशनाच्या निमित्ताने खर्च होतात. त्यामध्ये लोकांच्या आयुष्यात आवश्यक असलेल्या लोकहिताचे विषय आहेत, ते घेऊन चर्चा व्हावी, वादविवाद व्हावेत, सरकारच्या वेगवेगळ्या योजना कार्यक्रम त्यावरचा खर्च याविषयी जाब विचारला जावा, ही अपेक्षा असते. पण व्यक्तिगत हेवेदावे करण्यामध्ये ज्या प्रकारे विधिमंडळाचं कामकाज वाया घालवलं जातं याची चर्चा आतापर्यंत खूप झालेली आहे. पण ही चर्चा करणाऱ्या माध्यमातल्या मुखंडांना एक विचारावं असं वाटतं की विधिमंडळात जे काय होतं ते होतं, पण ते तुम्ही दाखवलं नाहीत. राज ठाकरेचं मला कौतुक एवढ्यासाठी आहे की राज ठाकरेने वारंवार एक गोष्ट सांगितली की तुम्ही दाखवता म्हणून संबंधित मंडळी असं करतात. तुम्ही दाखवायचं थांबा, ते करायचं थांबतील, ते बोलायचं थांबतील. राज ठाकरेचा हा बहुमोलाचा सल्ला आहे. किती पत्रकारांनी, संपादकांनी तो गंभीरपणे घेतलाय. काहीतरी कुठेतरी नाचलंय, कुजलंय हे सांगण्यालाच आजकाल पत्रकारिता मानली जाते. आणि त्यामुळे राजकारण सुद्धा उखाळ्या पाखाळ्या काढण्यात झालेलं आहे. चर्चा, वाद विवाद व्हायला हरकत नाही, पण ते लोकहिताच्या दृष्टीने झालं पाहिजे. आणि म्हणून ज्या प्रकारे पत्रकारिता आता बारगळलेली आहे, काही प्रमाणात विधिमंडळाचं कामकाज आणि तिथलं राजकारण, वादविवाद हे सुद्धा बारगळत गेलेले दिसतात. आणि मग अशात आपण दुसऱ्याला आउटस्मार्ट कसं करतो हे दाखवण्याची एक प्रकारे स्पर्धा चालते. आणि त्याचंच प्रतिबिंब मग परवा विधान परिषदेमध्ये अनेकांनी ते विधान परिषदेत काय घडलं, आमच्या सूर्यवंशी असेल, काही लोकांनी ते दाखवलेलं पण आहे संपूर्ण, की चित्रा वाघ या भाजपच्या आमदार आणि महिला आघाडीच्या एक प्रमुख कशा तुटून पडल्या. प्रामुख्याने अनिल परब, उबाठा शिवसेनेचे मोठे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे कायदेशीर सल्लागार यांच्यावर ज्या प्रकारे चित्रा वाघ तुटून पडल्या, त्या मी जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की जरब म्हणजे काय असते. जरब म्हणजे काय असते, फार मोठं काय तपशिलात नाही, अघळ पघळच बोलले. चित्रा वाघ सुद्धा पुन्हा पुन्हा तीच वाक्य टोचून 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 बोलत होत्या की तुम्ही माझ्याकडे बोट दाखवले. आणि ज्या प्रकारे त्यांनी अनिल परब यांचीच नाही तर संपूर्ण उबाटा शिवसेनेची आणि उबाटाच्या नेतृत्वाची लक्तर करून टाकली, त्याची गरज होती का? पण म्हणतात ना, निर्ढवलेल्यांना कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचं बोलणं आज नाही, हे आज सगळ्यांच्या बाबतीत बोलता येतं. विषय होता दिशा सालियनचा आणि अवघड जागीचं दुखणं आहे. दिशा सालियन हे आज नाही, जवळजवळ गेली 5-4.5 वर्ष उद्धव ठाकरे, ठाकरे परिवार आणि उद्धव निष्ठ शिवसैनिक यांच्यासाठी दिशा सालियन हे अवघड जागीचं दुखणं होऊन बसलेलं आहे. आणि त्यातून जितकं सुटायचा प्रयत्न करतील तितके ते त्यामध्ये अधिक गुरफटत जातात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच असा विषय विधिमंडळात येऊ नये यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सवंगड्यांनी, ज्याला आजकाल उबाठा शिवसेना असं म्हटलं जातं, त्यांनी हा प्रयत्न करायला पाहिजे होता की याच्यावर चर्चाच होऊ नये. आपोआपच झाकलेलं असं म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, तर ती झाकलेली मूठ मी पहिल्यांदाच सांगितलं की हे यांना शत्रूंची गरजच नाहीये. हे स्वतःचेच स्वतः शत्रू आहेत. मग ते उद्धव ठाकरे असोत, आदित्य ठाकरे असोत किंवा अनिल परब, संजय राऊत यासारखे त्यांचे सवंगडी असोत, यांना बाहेरच्या कुठल्या शत्रूची गरज नाही. ते स्वतःचेच इतके भयंकर शत्रू आहेत की स्वतःला कसं अडचणीत आणायचं याचं एक अप्रतिम कौशल्य आणि कसब या लोकांनी आत्मसात केलेलं आहे. आणि म्हणून दिशा सालियनचं जे प्रकरण नव्याने चव्हाट्यावर आलेलं आहे, त्या विषयात
जाहीररित्या जी काही चर्चा होते ते होऊ देत, पण ती निदान विधानसभा किंवा विधान परिषद यांच्या कायदेशीर पटलावर येऊ नये, ऑन ऑन रेकॉर्ड जाऊ नये, याची तरी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. पण आहे ना, तोंडघशी पडण्याचं जर कौशल्य त्यांच्याकडे आहे, प्रामुख्याने जे स्वतःला उद्धव ठाकरेंचे कायदेशीर सल्लागार म्हणतात, त्या अनिल परब यांचं तर कायद्यात तोंडघशी पाडण्याचं खास कौशल्य आहे. तुम्हाला आठवतं मित्रांनो, ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि सचिन वाझे हा विषय गाजत होता, विरोधी नेतेपदावर बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी या काय तो सचिन वाझे आणि पोलीस खात्याचे वाभाडे काढले होते. तोंड दाखवायला जागा नव्हती उबाठा शिवसेनेकडे आणि महाविकास आघाडी सरकारकडे. त्यावेळेला हे अनिल परब यांचे ऑन रेकॉर्ड शब्द सापडतील तुम्हाला. काय म्हणाले होते की तुमच्या लाडक्या अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून तुमच्या पोटात दुखतं का, सचिन वाझेच्या विरोधात. सचिन वाझेने अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून तुमच्या पोटात दुखतं का, असं अनिल परब आणि अनिल देशमुख म्हणाले होते. हे ऑन रेकॉर्ड सापडेल. आणि त्यावेळेला मुद्दा काय होता, तर मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकं ठेवलेली गाडी सापडली आणि त्याचं जे गूढ रहस्य तयार झालं होतं, त्या विषयावर विरोधी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस बोलत होते. आणि तिथे त्यांनी सांगितलं की यातला महत्वाचा जर कोण असेल धागा दुवा, तर तो त्या स्फोटकाच्या गाडीचा मालक मनसुख हिरेन. त्याला शोधून काढा, त्याला सुरक्षा द्या, नाहीतर त्याची मर्डर होण्याची शक्यता आहे. आणि शेवटी त्याच मनसुख हिरेनच्या मर्डर प्रकरणामध्ये सचिन वाझेला अटक झाली, जो त्यावेळेला क्राईम ब्रँच एक हाती चालवत होता. आणि त्याची पाठराखण विधिमंडळामध्ये यांनी केली तर बाहेर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांसमोर केली. तो काय ओसामा बिन लादेन आहे का, वगैरे वगैरे. आठवतं तुम्हाला. तर कायद्याच्या कचाट्यात कसं अडकू नये याचा सल्ला सर्वसाधारणतः वकील सल्लागार असतात ते देतात. पण जे अनिल परब त्यावेळेला विधिमंडळामध्ये आवेशात बोलत होते आणि आपल्या पक्षाला, आपल्या सरकारला अधिक अडचणीत आणत होते, असा माणूस कुठल्याही पक्षाला आणि कुठल्याही मित्राला उपयोगी नसतो, घातक असतो. पण मातोश्रीचे लाडके कोण काय करू शकतो, कोणी काय करू शकत नाही, कोणीही काही करू शकत नाही. असं म्हणतात ना, गळ्यात हार घालून जो खाटी खाण्याकडे धावत सुटलेला बोकड आहे, त्याला साक्षात ब्रह्मदेव पण वाचवू शकत नाही. तर मग उद्धव ठाकरे हे असले सवंगडी गोळा करून बसले असतील तर त्यांना वाचवणार कोण, हा यक्ष प्रश्न आहे, ज्याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही. तर अशा अनिल परबांनी कारण नसताना दिशा सालियन प्रकरण विधान परिषदेत आलं, तेव्हा चित्रा वाघ या भाजपच्या महिला नेत्या आमदार यांच्याकडे बोट दाखवून नको ती टिप्पणी केली आणि मग एक प्रकारे चित्रा वाघ यांच्या हातात कोलीत दिलं. आणि त्यांचं नाव घेतलं असल्यामुळे त्यांना आपल्यावर केलेल्या वेड्या वाकड्या आरोपाला उत्तर देण्याचा अधिकार प्राप्त झाला. थोडक्यात माझे वाभाडे काढा, माझ्या पक्षाची लक्तर जगाच्या वेशीवर टांगा, यासाठी अनिल परब यांनी चित्रा वाघ यांच्या हातात कोलीत दिलं, यांच्या हातात कोलीत दिलं. नाही तर काय म्हणतात त्या चित्रा वाघ यांना त्या विषयात बोलायची संधी पण कदाचित मिळाली नसती. सगळ्या आमदारांना प्रत्येक विषयावर बोलायची वेळ मिळत नाही. पण ज्या वेळेला त्यांचं नाव अनिल परबांनी घेतलं हा विषय वाढवताना, त्यामुळे चित्रा वाघ यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी नुसते अनिल परब नाही, अनिल परब यांच्या सकट त्यांचा पक्ष, त्या पक्षाच्या भूमिका, त्यांचे सर्वोच्च नेते, या सगळ्यांची अक्षरशः धुळदाण करून टाकली. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या एक काळी त्यांना रणरागिणी असा शब्द बाळासाहेबांनी वापरला होता. त्यांची आज
तशा रणरागिणी कोण उरलेल्या नाहीत, म्हणून उसनबारीच्या सुषमा अंधारे आणाव्या लागतात. आणि त्या सुद्धा अधिक गोत्यात घालणाऱ्याच असाव्यात. हा परत चमत्कार म्हणावा लागेल, असं मुद्दा तो नाहीये. पण ज्या प्रकारे तुटून पडल्या चित्रावाघ, त्यांच्या समोर ततपप करण्याची सुद्धा कुवत अनिल परबांमध्ये राहिली नाही. आणि हे उद्धव ठाकरे यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. चिरफाड. आणि लक्षात ठेवा, जे चित्रावाघ आत बोलल्या त्या विधिमंडळाचा विशेष हक्काच्या संरक्षण आणि कवच कुंडलाखाली बोलल्या असं मानायचं अजिबात कारण नाही. कारण त्यानंतर जेव्हा बाहेर आल्यानंतर, विधिमंडळाच्या सभागृहाच्या बाहेर आल्यानंतर पत्रकारांसमोर बोलताना सुद्धा तितक्याच बोचऱ्या आणि ओरबाडणाऱ्या भाषेत उबाठा शिवसेनेची चित्रा वाघ यांनी लक्तर करून टाकली, चिंध्या चिंध्या केल्या. त्याची गरज होती का, हा माझा प्रश्न आहे. एक तर दिशा सालियनसारख्या प्रकरणामध्ये नको तितके आदित्य ठाकरे दिवसेदिवस फसत चाललेले, तेव्हा त्याचा गाजावाजा जितका होईल तितकी तुमच्या पक्षाविषयी आणि तुमच्या नेतृत्वाविषयी आशंका निर्माण होत जाते. आणि त्यातून तुम्ही स्वपक्षाला अधिकाधिक गर्तेत ढकलत असतात. आणि हे काम करणारा कोण आहे, तर तो उद्धव ठाकरे यांचा कायदेशीर सल्लागार. पण ज्या प्रकारे चित्रा वाघ सभागृहामध्ये किंवा बाहेर यांची लक्तरं काढत होता, चव्हाट्यावर अक्षरशः धोबी घाटावर धोपटल्यासारखं धोपटत होता, तेव्हा तुमच्याकडे बोलायला जागा नव्हती. आणि मोठा मुद्दा काय काढला, तर त्या दिशा सालियन प्रकरणामध्ये मनीषा कायंदे यांनी काय ट्विट केलं होतं. अरे तुमचे सगळे नेते प्रवक्ते, सुषमा अंधारेंपासून संजय राऊत पासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या प्रत्येकाने आजपर्यंत उधळलेली जी मुक्ताफळं आहेत ती काढली, तर प्रत्येक वेळेला आपल्याच थोवाडीत मारून घेत बसायला लागेल. सोनिया गांधींची, राहुल गांधींची निंदा नालस्ती उद्धव ठाकरेंनी काय कमी केले का? नरेंद्र मोदींचं आरती ओवाळण्याचं काम उद्धव ठाकरेंनी काय कमी केलंय का? मग आज का शिव्या घालताना तेव्हा काय लिहिलं होतं? हा युक्तिवाद नसतो, हा युक्तिवाद नसतो. आणि म्हणून असा युक्तिवाद करू नये हे ज्याला कळत नाही, असे वकील ॲडव्होकेट अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे कायदेशीर सल्लागार आहेत. मग दिशा सालियन असो, काय ते सुशांत सिंग राजपूत असो, अशी एक एक प्रकरणं उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराला गळफास लागल्यासारखी अडकली असतील येऊन, तर नवल नाही. असे सल्लागार जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा कोण पाहिजे तुम्हाला? म्हणजे अनेकदा असा प्रश्न पडतो की हे यांचे वकील आहेत की यांच्या विरोधी पक्षाचे वकील आहेत, प्रतिपक्षाचे वकील आहेत, असं वाटतं. कारण वकील नेहमी आपली जी बाजू असते, आपला जो अशील असतो, त्याची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या अडचणीच्या प्रश्नावर झाकपाक करायला बघतो. पण संजय राऊतांपासून तुमच्या सुषमा अंधारे असोत किंवा अनिल परब असोत, यांनी जितका पक्षाचा बचाव मांडण्याचा प्रयत्न केला, तितक्या ह्या दिशा सालियन वगैरे सगळ्या प्रकरणांच्या सुकलेल्या जखमा आणि खपल्या उचकटल्या गेल्या. आणि आणखीन काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. ठराविक लोकांच्या वाट्याला जायचं नसतं. हा साप विषारी आहे का नाही आहे का हे स्वतःला माहिती नसतं, तर आपण सापाची छेड काढू नये. तो साप विषारी असेल किंवा कोबरा असेल, त्यांनी दंश मारल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायला वेळ मिळत नाही. आणि म्हणून अशा लोकांच्या वाट्याला जाऊ नये. चित्रा वाघ यांचं नाव घेऊन जी काय टीका टिप्पणी अनिल परबांनी केली, त्याची मुळातच गरज नव्हती. त्याची भाषा काय होती हा स्वतंत्र विषय, मी तिकडे जात नाही, मी तिकडे जात नाही. पण आपण चित्रा वाघ यांना आपल्या विरोधात बोलण्याची आणि आपल्या चिंध्या करण्याची संधी द्यायची का? ज्या वेळेला तुम्ही अशी माणसं गोळा करता, तेव्हा मग तुम्हाला त्याची फळं भोगावी लागतात. ज्या प्रकारे चित्रा वाघ ज्या आवेशात बोलतात, तुम्ही ते बघा, सगळं ऐका, ऐकलंही असेल कदाचित. पण ते बघितलं की कळतं की जणू काय आपली मान नेऊन वाघाच्या तोंडात द्यायची
सर्कस नाहीये अनिल परब. तुम्ही राजकारणात सर्कशीत काम करत नाही. त्या सर्कशीत असतं मगरीच्या तोंडी किंवा सिंहाच्या तोंडी आपलं मुंडकं देण्याचे एक भयंकर असे घातक प्रयोग केले जातात आणि ते बघायला लोक तिकीट देऊन येतात. तो धोका असतो. कदाचित त्या वाघाने तोंड बंद केलं तर. सर्कशीत आपण बघतो ना, वाघ आ करून असा तो जबडा उघडून असतो आणि ती सुंदरी आपलं त्याच्या तोंडात काय ते उघडलेल्या जबड्यामध्ये डोकं घालून वाकून बघते वगैरे वगैरे. इथे उलट झालं. स्वतःला वाघ म्हणवणारा आहे तो खऱ्या वाघ नावाच्या एका वाघिणीच्या जबड्यात आपलं डोकं घालतो. त्याचं नाव अनिल परब आहे. स्वतःला वाघ नावाची उपाधी लावणं वेगळं आणि खरोखर वाघ नाव असलेल्या वाघिणीला डिवचणं वेगळं. ते तुम्ही तुमचं मुंडकं हे वाघिणीच्या जबड्यात घातलं आणि त्याने जबडा बंद केला तर जागोजागी ते लांब लांब दात घुसले तुमच्या नरडीत. घुसले. त्याची गरज होती का हा प्रश्न आहे. जेव्हा मिस्टर अनिल परब जे काय झालं ना त्याला म्हणतात जरब. चित्रा वाघ यांची जरब आता ऍडव्होकेट अनिल परब यांना कळली असेल. त्यांनी जे काय केले उद्योग ते करायची गरज नव्हती हे कळलं असेल. पण ते त्यातून शहाणे होण्याची शक्यता नाही. अन्यथा मनसुख हिरेन सचिन वाझे वगैरे जे प्रकरण होतं त्यावेळेला आपल्यामुळे पक्षाचं किती नको तितकं नुकसान झालंय यातून अनिल परब धडा शिकले असते. पण धडा शिकणं वगैरे सोडून द्यावं. इतरांना धडा दाखवणं, धडा शिकवणं म्हणजेच आपण कट्टर शिवसैनिक अशा भ्रमात वावरणाऱ्यांना किंवा अशा कागदी वाघांना जेव्हा खरा वाघ भेटतो मग काय होतं हे चित्रा वाघ यांनी दाखवलं. हे पेपर टायगर कधी कधी इंग्लिश वर्तमानपत्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंची टिंगल करायचे इंग्रजी पत्रकार तेव्हा त्यांना टायगर काय तो पेपर टायगर म्हणायचे. बाळासाहेब पेपर टायगर होते का खरे होते हे जगाने बघितले तो इतिहास आहे. पण त्यांच्या नंतर त्यांच्या नावाने वारसा चालवणारे मात्र एकापेक्षा एक सगळे पेपर टायगर आहे. आणि म्हणूनच चित्रा वाघ यांच्या वाटेला गेल्यानंतर त्यांनी अक्षरशः फाडून फाडून एखादा कागद चिंध्या करून टाकावा, चिरफळ्या करून टाकावा तशी अनिल परब यांची अवस्था केली. आणि विषय इथे संपणारा नाही कारण हा विषय वाढणार आहे. आणि म्हणून तो विषय वाढणार नाही या दृष्टीने जर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सवंगड्यांनी साथीदारांनी प्रयत्न केला असता तर समजू शकतो. पण अनिल परब आहेत कायदेशीर सल्लागार. त्यांनी अनेकदा स्वतः पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांचा निकटवर्ती आहे आणि कायद्याचा विद्यार्थी असल्यामुळे कायद्याचे सल्ले मी उद्धव ठाकरेंना देतो. ज्यांना स्वतःच कायद्याची लंगडी बाजू कळत नाही ते दुसऱ्यांना सल्ले देणार म्हणजे काय. मुद्दा असा आहे मित्रांनो की या सगळ्याची गरज होती. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना तशी आज उभाठा शिवसेनेची अवस्था आहे. विधानसभा निवडणुकीत इतका सपाटून मार खाल्ला गेलाय की विरोधी नेते पदावर दावा करावा इतकीही क्षमता आणि इतकीही आमदार संख्या आज उभाठा शिवसेनेकडे राहिलेली नाही. अशा वेळेला जी उरली शिरली शिवसेना आहे त्यातले सुद्धा अनेक माजी आमदार, माजी महापौर, माजी नगरसेवक एक एक करून उभाठा शिवसेनेला सोडून शिंदे गटाकडे जात आहेत. तर त्यांना सांभाळून परत एकदा नव्याने संघटना उभं करण्याची आवश्यकता आहे. तर त्यामध्ये हे असली फौज गोळा केली आहे उद्धव ठाकरेंनी जी त्यांनाच आणि पक्षाला अधिकाधिक गर्तेत आणि गाळात घालून घेऊन जाईल. चित्रा वाघ यांना अशी संधी हवी होती. त्या आमदार अलीकडेच झाल्यात का 8-10 महिने वर्ष झालं असेल. त्यांना चमकण्याची विधिमंडळात चमकण्याची संधी मिळाली नव्हती. ती अनिल परब यांनी बहाल केली. अनिल परब यांनी बहाल केली. आणि म्हणून मला प्रश्न पडतो की हे कल कशाला आणि कुठच्या विषयात. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत
जे विषय तुमच्यासाठी उबाठा शिवसेनेसाठी आणि प्रामुख्याने ठाकरे पिता पुत्रांसाठी अवघड जागीचं दुखणं आहे, अशा वेळेला गप्प राहणं पण शहाणपणा असतं. गप्प राहणं हा शहाणपणा असो, पण शहाणपणा दाखवण्याची जेव्हा घाई होते तेव्हा मूर्खपणा सुरू होतं. आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे अनेक सहकारी एकापेक्षा एक वाकबगार कुशल आहेत. आणि नेमकी तीच गोष्ट अनिल परब यांनी केली. आणि इतकी चांगली संधी, ज्या म्हणतात ना क्रिकेटमध्ये फुलटॉस, तो फुलटॉस आल्यानंतर सिक्सर मारायला बॅट्समन पुढे सरसावतो. परत परत त्या सगळ्या रेकॉर्डिंग जर तुम्ही बघाल तर त्या चित्रावा काय सांगतात, तुम्ही माझं नाव घेतलेलं आहे, अन्यथा मला ह्यात पडायची गरज नव्हती. माझं नाव घेऊन बोललात तर मला उत्तर देणं भाग आहे आणि मी गप्प बसणार नाही, मी उत्तर देईन. विषय दिशा साले यांचा, अनिल परब यांच्याबरोबर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळ्यांची सपाचट करून टाकली. याला म्हणतात वाघाची जरब. चित्रा वाघ यांची जरब. समजलं का मिस्टर अनिल परब? तेव्हा आपलं मुंडकं सर्कशीतल्या कोणीतरी वाघाच्या तोंडात घातलं म्हणून आपण चित्रा वाघ यांच्या दावडीत आपलं शेपूट, सापड्यात आपलं शेपूट अडकवण्याची गरज नव्हती. पण लोकांसांगे ब्रह्मज्ञान. असो मित्रांनो, मी इथे आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.